नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या पॉलिटी PYQ कोर्समध्ये. आजच्या भागामध्ये आपण एका नवीन टॉपिकवर म्हणजेच उच्च न्यायालय या टॉपिकवर MPSCने विविध परीक्षांमध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा ॲनालिसिस करणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत. हा प्रश्न असिस्टंट सेक्शन ऑफिसर मुख्य परीक्षेमध्ये 2022 ला विचारलेला आहे. आपल्याला हे विचारलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीला उच्च न्यायालयामध्ये हायकोर्टमध्ये न्यायाधीशपदी नियुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे. तर आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 217च्या उपकलम 2 मध्ये या पात्रता ज्या आहेत या पात्रता सांगितलेल्या आहेत. पहिले त्यांनी दिलेलं आहे की त्यांनी वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी. सुप्रीम कोर्ट असो किंवा हायकोर्ट असो त्यासाठी ही पात्रता नाही की त्याने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी आणि म्हणून विधान अ जे आहे हे विधान अ चुकीचं आहे. पुढचं विधान बघा. ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर असली पाहिजे. ही पात्रता मात्र महत्त्वाची आहे आणि ही पात्रता असली पाहिजे तेव्हा तो व्यक्ती उच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनू शकतो. ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात म्हणजे भारतात कुठेही 10 वर्षापर्यंत न्यायिक पदावर जर असली तर ती व्यक्ती भारताच्या कोणत्याही उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्त होऊ शकते. हे भारताच्या संविधानाच्या कलम 217च्या उपकलम 2 मध्ये सांगितलेलं आहे. पुढे बघा. ती व्यक्ती उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली करत असलेली पाहिजे. ही सुद्धा अट महत्त्वाची आहे. एकतर ही अट किंवा ही अट 10 वर्ष भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात न्यायिक पदावर काम करत असली पाहिजे. ही पात्रता महत्त्वाची आहे. जर ही पात्रता नसेल तर ती व्यक्ती कोणत्याही उच्च न्यायालयात भारताच्या प्रादेशिक क्षेत्रामधील कोणत्याही उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली करत असलेली पाहिजे. हे सुद्धा आपल्या 217 आर्टिकल 2 मध्ये सांगितलेलं आहे. उपकलम 2 मध्ये सांगितलेलं आहे. राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती प्रसिद्ध कायदे तज्ञ असावी. आता बघा, सुप्रीम कोर्टचे जे जजेस आहेत ते आणि हायकोर्टचे जे जजेस आहेत ते याच्यामध्ये हा एक सूक्ष्म फरक आहे की हायकोर्टच्या जजेससाठी अशी पात्रता नाही की राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती कायदे तज्ञ किंवा कायदे पंडित असली पाहिजे. सुप्रीम कोर्टच्या बाबतीत मात्र ही अट आवश्यक आहे की राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती कायदे पंडित किंवा कायदे तज्ञ असले पाहिजे. हे सर्व किंवा मध्ये असणार आहे. परंतु हायकोर्टसाठी ही पात्रता किंवा हा निकष महत्त्वाचा नाही किंवा किंबहुना हा निकषच त्या ठिकाणी नाहीये आणि म्हणून आपण म्हणू शकतो की फक्त ब आणि क या दोन पात्रता या विधानांमधून आपल्याला बरोबर दिसत आहेत. सो ब आणि क जर आपण पाहिलं तर ऑप्शन 3 मध्ये आहे. मग ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न. खालील 2 विधानांचे अवलोकन करा. पहिलं विधान. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. हे विधान अगदी बरोबर आहे आणि हे जर आपण पाहिलं तर हे कुठे सांगितलेलं आहे. कलम 214 मध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. हे कुठे सांगितलेलं आहे. कलम 214 मध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून पहिलं जे विधान आहे हे पहिलं विधान बरोबर राहील. आता यासोबतच आणखी आपल्याला एक आर्टिकल लक्षात ठेवायचं आहे. 231. 214 मध्ये तर सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. मग केंद्रशासित प्रदेशही आहेत आणि इतर राज्यही आहेत. आत्ताच्या सिच्युएशनला आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं तर भारतात 25 उच्च न्यायालय आहेत आणि राज्यांची संख्या किती आहेत. 28. मग इथे तर म्हटलेलं आहे की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल जे 214 मध्ये सांगितलेलं आहे ते. मग 231 मध्ये असं सांगितलेलं आहे की दोन स्टेट्स मिळून पहिलं स्टेट किंवा 2 पेक्षा जास्त स्टेट्स मिळून या 2 स्टेट्सचं किंवा 2 पेक्षा जास्त राज्यांचं एक उच्च न्यायालय असू शकतं. जसं की आपण मुंबई हायकोर्ट बघतो की मुंबई हायकोर्ट महाराष्ट्र गोवा या दोन्ही राज्यांसाठी कार्यरत आहे. तसेच ते केंद्रशासित प्रदेशांसाठीही कार्यरत आहे. मग 231 मध्ये सांगितलेलं आहे की 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्यांचंही एक उच्च न्यायालय असू शकतं किंवा
एक राज्य आणि एकपेक्षा जास्त केंद्रशासित प्रदेश किंवा काही राज्य आणि काही केंद्रशासित प्रदेश मिळून असं एक उच्च न्यायालयही असू शकतं. जसं की पुन्हा एकदा आपण मुंबई हायकोर्ट बद्दल जर विचार केला तर मुंबई हायकोर्ट 2 राज्य, एक गोवा आणि महाराष्ट्र आणि 2 केंद्रशासित प्रदेश जे आधी होते आता एक झाले, दमन आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली, या सर्वांचं कार्य जे आहेत हे मुंबई हायकोर्ट द्वारा पाहिलं जातं. सो आता 241 जर आपण विचार केला तर 241 मध्ये काय तरतूद केलेली आहे की 241 मध्ये असं सांगितलेलं आहे की सेपरेट केंद्रशासित प्रदेशासाठी एक उच्च न्यायालय असू शकतं. सेपरेट केंद्रशासित प्रदेशासाठी, जसं की दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे, जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे, तर सेपरेट केंद्रशासित प्रदेशासाठीही एक उच्च न्यायालय असू शकतं असं 241 मध्ये सांगितलेलं आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. 214 मध्ये फक्त राज्यांसाठी सांगितलेलं आहे. 214 मध्ये फक्त राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल असं सांगितलेलं आहे. 231 मध्ये मिक्स आहे की 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांसाठी एक उच्च न्यायालय असू शकतं किंवा एक राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश यासाठी सुद्धा एक उच्च न्यायालय असू शकतं किंवा 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्य आणि 2 किंवा 2 पेक्षा अधिक केंद्रशासित प्रदेश यांचं मिळून एक उच्च न्यायालय असू शकते 231 मध्ये सांगितलेलं आहे. आणि सेपरेट वेगळं फक्त आणि फक्त केंद्रशासित प्रदेशासाठी एक उच्च न्यायालय असू शकते हे 241 मध्ये सांगितलेलं आहे. हे तीनही कलम व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. पुढे बघा, प्रत्येक न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल हे देखील बरोबर आहे. इथपर्यंत जर आपण विचार केला की प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल तर हे 215 मध्ये सांगितलेलं आहे. भारतीय संविधानाचं कलम 215 मध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालयही असेल आणि त्याला आपल्या अवमानाशी, त्याचा अपमान झाला तर ची शिक्षा देण्यासाठी ही तरतूद केलेली आहे. पुढे म्हटलेलं आहे आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याच्या अधिकारासह अशा न्यायालयाचे सर्व अधिकार राहतील. हे जसंच तसं जर तुम्ही वाक्यरचना पाहिली तर ही जशीची तशी वाक्यरचना कोणत्या आर्टिकलमध्ये आहे? आर्टिकल 215 मध्ये आहे. सो हे विधानही कसं आहे? हे विधानही अगदी बरोबर आहे. म्हणून दोन्ही विधाने बरोबर आहेत. सो बघा, या ठिकाणी विधान अ अचूक आहे परंतु ब चुकीचं आहे, हे चुकीचं होईल. अ आणि ब दोन्ही विधाने अचूक आहे म्हणजे ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता पाहूया पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान, भारतीय संविधानाचे कलम 215 घोषित करते की प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. आताच मी तुम्हाला सांगितलं की आर्टिकल 215 मध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक उच्च न्यायालय हे एक अभिलेख न्यायालय असेल. सो या ठिकाणी बघा, भारतीय संविधानाचे कलम 215 घोषित करते की प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल म्हणजे हे विधान कसं आहे? बरोबर आहे. पुढे बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाची कार्यवाही सुरू करण्याचा उच्च न्यायालयाला अधिकार नाही, हे विधानही कसं आहे? बरोबर आहे. जर सर्वोच्च न्यायालयाची अवमानना झाली असेल तर अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयातच ती कार्यवाही सुरू होईल. सर्वोच्च न्यायालयाचा अपमान झाला असेल तर त्याची कार्यवाही हायकोर्टमध्ये, उच्च न्यायालयामध्ये सुरू करता येत नाही. आणि इथे हेच म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाची, सुप्रीम कोर्टच्या अवमानाची जी कार्यवाही आहे सुरू करण्याचा उच्च न्यायालयाला अधिकार नाही. आणि हे विधान कसं आहे? बरोबर आहे. म्हणजे दोन्हीही विधाने कसे आहेत? बरोबर आहेत. मग बघा, दोन्ही विधानं बरोबर आहेत, ऑप्शन 3 मध्ये आहे. मग ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता घेऊया पुढचा प्रश्न. उच्च न्यायालय कोणत्या कलमा अंतर्गत विशेष आदेश जारी करतात? उच्च न्यायालयाला जो आदेश जारी करायचा आहे तो कोणत्या कलमा अंतर्गत, म्हणजे जे रीट जारी करायची आहे, जी रीट जारी करायची आहे, रीट इश्यू करायची आहे, तर रीट इश्यू करण्याचा अधिकार हायकोर्टला कोणत्या आर्टिकलने दिलेला आहे? 226 ने दिलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टचा जर आपण विचार केला तर सुप्रीम कोर्टला रीट जारी करण्याचा अधिकार कोणत्या आर्टिकलने दिलेला आहे? तर तो 32 ने दिलेला आहे. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उच्च न्यायालय कोणत्या कलमा अंतर्गत विशेष आदेश जारी करतात? तर 226 जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन 4 मध्ये आहे. मग ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता पाहूया पुढचा प्रश्न. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि टिंबटिंब यांचा समावेश असतो. जर आपण हायकोर्टचा विचार केला तर हायकोर्टमध्ये एक चीफ जस्टिस असेल. हायकोर्टमध्ये एक चीफ जस्टिस असेल
आणि इतर न्यायाधीश असतील, जे काही असतील ते इतर न्यायाधीश असतील. तर या इतर न्यायाधीशांची संख्या किती असली पाहिजे, तर या संख्येचं प्रमाण जे आहे हे कोण ठरवतं, हे राष्ट्रपती ठरवतात. परंतु राष्ट्रपतींना सल्ला दिला जातो कुणाद्वारा, चीफ जस्टिस ऑफ इंडियाद्वारा. सो इतर 9 न्यायाधीशांची संख्या निश्चित नाही. राज्यपाल ठरवेल इतके, राज्यपालांचा यामध्ये संबंध नाही. संसद ठरवेल इतके, कायदेमंडळ आणि विधिमंडळ वेगळं आहे, न्यायमंडळ वेगळं आहे. सो म्हणून हे होणार नाही. राष्ट्रपती ठरवेल इतके इतर न्यायाधीशांची संख्या त्यामध्ये असणार आहे. आणि म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता बघा पुढचा प्रश्न. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निकष चुकीचा आहे? जर एखाद्या व्यक्तीला उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त करायचा आहे तर त्यासाठी पात्रता कोणत्या कलमामध्ये सांगितलेली आहे? कलम 217च्या दुसऱ्या उपकलमामध्ये सांगितलेली आहे की तो भारताचा नागरिक असला पाहिजे, भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात त्याने 10 वर्ष न्यायिक पदावर काम केलं असलं पाहिजे, किंवा भारताच्या कोणत्याही न्यायालयामध्ये त्याने 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे, उच्च न्यायालयामध्ये 10 वर्ष वकिली केली असली पाहिजे. सो बघा, ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर असली पाहिजे, हे विधान, ही पात्रता बरोबर आहे. त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे, हे विधान देखील कसं आहे? बरोबर आहे, पात्रता बरोबर आहे. राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे, ही अट मात्र उच्च न्यायालयाबाबत नाही, सर्वोच्च न्यायालयाबाबत आहे. आणि म्हणून वरीलपैकी एकही नाही हे आपलं उत्तर होऊ शकत नाही. आपल्याला विचारलं कोणता निकष चुकीचा आहे, तर ऑप्शन 3 मध्ये असलेला निकष जो आहे तो चुकीचा आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा. उच्च न्यायालयाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करतात. बघा, हायकोर्ट असो किंवा सुप्रीम कोर्ट असो, दोन्ही न्यायालयांच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारा केली जाते, परंतु राष्ट्रपतींना तसा सल्ला दिला जातो. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करतात, हे चुकीचं आहे. राज्यपाल, चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे दोन्ही मिळून काय करतात? राष्ट्रपतींना सल्ला देतात आणि त्या सल्ल्याने राष्ट्रपती नेमणूक करतात. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना राष्ट्रपतीकडे राजीनामा देऊन पदमुक्त होता येते, हे विधान कसं आहे? बरोबर आहे. जर उच्च न्यायालयातील कोणत्याही न्यायाधीशाला राजीनामा द्यायचा असेल तर तो राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला जातो. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करतात, हे विधान कसं होतं? चुकीचं होतं. उच्च न्यायालयातील न्यायाधीश वयाच्या 66व्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात, हे विधान चुकीचं आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीश वयाच्या 62व्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात, म्हणजे हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. मग विचारलेलं आहे कोणते विधाने बरोबर आहेत? केवळ ब विधान बरोबर आहे, ते ऑप्शन 4 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता बघा पुढचा प्रश्न. एखादी व्यक्ती भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 217च्या उपकलम 2 अन्वये खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त असण्यास पात्र असणार नाही? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं कोणकोणत्या पात्रता आहे. कलम 217च्या उपकलम 2 नुसार ती व्यक्ती भारताचा नागरिक असेल तर ती पात्र असेल, हे विधान बरोबर आहे. त्या व्यक्तीने भारताच्या राज्यक्षेत्रात किमान 10 वर्षे न्यायिक पद धारण केलेले आहे, ही पात्रता ही आहे कलम 217च्या उपकलम 2 मध्ये. ती व्यक्ती उच्च न्यायालयात अथवा 2 किंवा अधिक न्यायालयात लागोपाठ कमीत कमी 10 वर्ष अधिवक्ता म्हणजे वकिली केलेली असली पाहिजे, हे विधानही बरोबर आहे, ही पात्रताही बरोबर आहे. त्या व्यक्तीची केंद्रीय मंत्रिमंडळाने शिफारस केलेली आहे म्हणून ती व्यक्ती उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होण्यास पात्र आहे, हे मात्र चुकीचं आहे. आपल्याला विचारलेलं आहे की कोणती पात्रता नाही. सो बघा, चौथ्या ऑप्शन मध्ये जे दिलेलं आहे ती पात्रता नाही, म्हणून या ठिकाणी देखील चौथं ऑप्शन, ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा. खालील विधाने लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे, हे विधान कसं आहे? हे विधान बरोबर आहे. प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद कोणत्या कलमामध्ये केलेली आहे? 214 या कलम मध्ये केलेली आहे.
उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. हे विधान अगदी बरोबर आहे. भारतामध्ये दिल्ली हा एक केंद्रशासित प्रदेश आहे की ज्याच्याकडे हायकोर्ट आहे. त्यानंतर जम्मू अँड काश्मीर हा एक असा केंद्रशासित प्रदेश आहे की ज्याच्याकडे देखील काय आहे, एक हायकोर्ट आहे. सो उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा एक केंद्रशासित प्रदेश आहे. हे विधान बरोबर आहे. आणि दिल्लीला उच्च न्यायालयाची सुरुवात कधी झाली होती? स्थापना 1966 मध्ये झाली होती. म्हणून अ आणि ब दोन्ही विधाने कसे आहेत? बरोबर आहेत. भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली. हे विधानही कसं आहे? अगदी बरोबर आहे. 1862 मध्ये लॉर्ड कॅनिंग ज्यावेळेस व्हाईसराय होते त्यावेळेस कुठे कुठे? कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या तीन ठिकाणी, कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या तीनही ठिकाणी एकाच वेळी हायकोर्टची स्थापना जी आहे ती करण्यात आली होती. आणि पुढे 1866 मध्ये सगळ्यात मोठं उच्च न्यायालय कोणतं? इलाहाबाद हायकोर्ट, ज्याला आपण प्रयागराज असेही म्हणतो. इलाहाबाद हायकोर्टची स्थापना 1866 मध्ये करण्यात आली होती भारतामध्ये. सो भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली होती इंडियन काउन्सिल ऍक्ट नुसार. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय आहे. आता सांगितलं की अलाहाबाद कधी झालेलं आहे? 1866 मध्ये. सो स्वातंत्र्यापूर्वीच होतं म्हणजे हे विधानही बरोबर मानलं जाईल. वरीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत म्हणजे बरोबर आहेत? अ, ब, क, ड सर्वची सर्व विधाने बरोबर आहेत म्हणजे ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता पाहूया पुढचा प्रश्न. बॉम्बे उच्च न्यायालय टिंबटिंब सालापासून महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी तसेच दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांसाठी एक उच्च न्यायालय झाले. हे कधीपासून आहे? 1987 पासून झालेले आहेत. आणि हे कोणत्या आर्टिकलनुसार वर्कआउट करतात बघा. फक्त राज्यासाठी आहे का? फक्त महाराष्ट्र राज्यासाठी असतं तर 214 म्हटलं असतं. फक्त गोवा राज्यासाठी असतं तर आपण 214 म्हटलं असतं. परंतु हे 2 राज्यांसाठी आहे. मग 2 राज्यांची तरतूद कुठे केलेली आहेत? तर 2 राज्यांची तरतूद केलेली आहे 231 मध्ये. म्हणजे या ठिकाणी बघा, एक महाराष्ट्र स्टेट आहे, दुसरं गोवा स्टेट आहे, एक दादर अँड नगर हवेली स्टेट केंद्रशासित प्रदेश आहे आणि एक जो आहे तो दीव अँड दमन आहे. परंतु हे जे आहेत हे आता एकत्रच झालेले आहेत. हा जो आहे हा एक केंद्रशासित प्रदेश मानला जातो आज. 2 नाही मानले जात, एकच, कारण त्यांचं मर्ज करण्यात आलेलं आहे. सो 2 स्टेट आणि एक केंद्रशासित प्रदेश अशांसाठी बॉम्बे हायकोर्ट काम करतं. म्हणजे हे कलम कोणतं असेल? 231 नुसार वर्कआउट करत आहे. सो 1987 ला करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. टिंबटिंब आणि टिंबटिंब मधील उच्च न्यायालय हे 23 मार्च 2013 पासून कार्यरत झाली. बघा 2013 पर्यंत टोटल उच्च न्यायालयांची संख्या किती होती? 21 होती. 21 नंतर 2013 मध्ये म्हणजे 23 मार्च 2013 पासून 3 जे उच्च न्यायालय आहे ते 3 उच्च न्यायालयाची स्थापना झाली भारतामध्ये. आणि टोटल जी उच्च न्यायालय झाली त्यांची संख्या किती झाली होती? 24, आता 25 आहे. सो यामध्ये नागालँड येत नाही. त्रिपुराने आपले जे हायकोर्ट आहे 2013 मध्ये, मणिपूर आणि मेघालय. त्रिपुरा, मेघालय आणि मणिपूर या 3 राज्यांसाठीचं हे 3 उच्च न्यायालय या एकाच दिवशी सुरू झाले 23 मार्च 2013 पासून. सो बघा, त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय ब, क आणि ड जर तुम्ही पाहिलं तर ते ऑप्शन 4 मध्ये आहे. मग ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. त्यानंतर पुढे 2019 मध्ये अमरावती हायकोर्ट सुरू झाले. कोणते हायकोर्ट? अमरावती. आणि अमरावती कुठलं अमरावती? महाराष्ट्रातील अमरावती नाही, तर हे आंध्र प्रदेश मधील अमरावती जे आहे तेथील हायकोर्ट सुरू करण्यात आले 2019 पासून. सो आज प्रेझेंट मध्ये जर आपण पाहिलं तर टोटल हायकोर्टची संख्या किती आहे? 25 आहे. पुढे बघा, संसद सदस्य आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य यांच्या निवडणुकी संबंधीच्या वादाबाबतचे खटले चालवण्याबाबतचा उच्च न्यायालयाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या न्यायाधिकार क्षेत्रात समाविष्ट होतो? बघा, संसद सदस्य जे आहेत ते आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य जे आहेत ते यांच्या निवडणुकांसंबंधीचे जे वादविवाद आहेत हे सुप्रीम कोर्टमध्ये जात नाही. हे सुप्रीम कोर्टमध्ये जात नाही. हे फक्त आणि फक्त कुठे जातात? हायकोर्टमध्येच जातात. फक्त कुठे जातात? हायकोर्टमध्येच जातात.
आणि हे फक्त हायकोर्टमध्ये जातात, म्हणून हायकोर्टचं हे काय आहे, मेन ज्युरिस्डिक्शन आहे, मुख्य अधिकार आहे. सो पर्यवेक्षणाचा अधिकार क्षेत्र म्हणू शकत नाही, सुपरविजरी ज्याला आपण म्हणतो, सुपरविजरी ज्युरिस्डिक्शन नाही. प्रारंभिक मुख्य अधिकार क्षेत्र आहे, म्हणून आपण याला मेन ज्युरिस्डिक्शन असं म्हणतो, म्हणजे ऑप्शन 2 आपलं बरोबर होईल. सल्लादायी अधिकार क्षेत्र तर हायकोर्टला नाही. ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्ट राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकतं, राष्ट्रपतींनी सल्ला मागितला तर, परंतु उच्च न्यायालय राष्ट्रपती किंवा इतर कोणत्याही प्राधिकाऱ्याला कोणत्याही व्यक्तीला सल्ला देत नाही. म्हणजे उच्च न्यायालय हे कदापिही सल्लागारी ज्युरिस्डिक्शन नाही, ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन नाही, सल्लादायी अधिकार क्षेत्र होऊ शकत नाही. ॲपिलेट ज्युरिस्डिक्शन अपीली अधिकार क्षेत्र सुद्धा नाही, कारण हे फक्त आणि फक्त हायकोर्टमध्ये जाणार आहे. त्यामुळे हे हायकोर्टचं मेन ज्युरिस्डिक्शन आहे, प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे, मूळ अधिकार क्षेत्र आहे असं आपण म्हणू शकतो. सो ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ऑगस्ट 2017 पर्यंत भारतात किती उच्च न्यायालय होती? बघा 2013 पर्यंत किती होती? 21, आणि 23 मार्च 2013 पासून 3 ऍड करण्यात आली. सो किती झाली? 24. म्हणजे 2013 पर्यंत किती होती? 24 होती. 2013 पासून नंतर पुढे 2019 ला एक जे आहे ते ऍड करण्यात आलं. मग बघा 2013 पासून तर 2019च्या आधीपर्यंत किती होते? 24 होते. इथे 2017 विचारलेला आहे, म्हणजे 17लाही किती असतील? 24 असतील. मग 24 बघा कुठे आहे, तर ऑप्शन 2 मध्ये आहे. मग ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद अनुसार मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढण्याचा अधिकार उच्च न्यायालयास प्रदान करण्यात आलेला आहे? रीट जारी करण्यासाठी उच्च न्यायालयाला कलम 226 नुसार अधिकार देण्यात आलेला आहे. कलम 226 नुसार रीट जारी करू शकतो कोण? हायकोर्ट. 226 कुठे आहे? ऑप्शन 2 मध्ये आहे. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. मागचा प्रश्न असाच होता. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? भारत सरकार विरुद्ध महाराष्ट्र राज्य यामधील वादाची सुनावणी थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होऊ शकते. राज्यांमधील जे वाद असतील किंवा केंद्र आणि राज्यांमधील जे वाद असतील हे हायकोर्टमध्ये जात नाही, हे फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टमध्ये जातात. आणि म्हणून हे विधान कसं आहे? बरोबर आहे. सो हे सुप्रीम कोर्टचं मेन ज्युरिस्डिक्शन आहे, मूळ अधिकार आहे, प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे. पुढे बघा. अनुच्छेद 226 द्वारा उच्चतम न्यायालयास परमादेश काढण्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयापेक्षा जास्त अधिकार आहेत. हे विधानही अगदी बरोबर आहेत. बघा रीट जे आहे, रीट जारी करण्याचे आदेश दोन्ही देऊ शकतं. सुप्रीम कोर्टही देऊ शकतं आणि हायकोर्टही देऊ शकतं. सुप्रीम कोर्ट कलम 32 नुसार, हायकोर्ट कलम 226 नुसार. परंतु सुप्रीम कोर्ट जे आहे हे फक्त मूलभूत अधिकारांच्या बाबतीत, हे फक्त मूलभूत अधिकारांच्या बाबतीत रीट जी आहे ती जारी करू शकते. रीट इश्यू करण्याचा अधिकार जो आहे तो सुप्रीम कोर्टाला फक्त कशा बाबतीत आहे? मूलभूत अधिकारांच्या बाबतीत आहे. तर हायकोर्टला मूलभूत अधिकारांसह इतर जे अधिकार आहेत त्यांच्या बाबतही रीट जारी करण्याचा अधिकार आहे. इतर अधिकार म्हणू शकतो आपण, इतर अधिकार. इतर अधिकार मग ते नागरी अधिकार म्हणू शकतो आपण किंवा इतर विधिक अधिकार जे आहेत ते आपण म्हणू शकतो. सो सुप्रीम कोर्टच्या मानाने रीट जारी करण्याची जी व्यापक शक्ती आहे ती कुणाची आहे? हायकोर्टची आहे. इथे तेच म्हटलेलं आहे 226 द्वारा उच्चतम न्यायालयास परमादेश काढण्याचे म्हणजे आदेश रीट काढण्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयापेक्षा जास्त अधिकार आहे. हे विधान कसं होईल? बरोबर होईल. आयकर ट्रायब्युनल न्यायसभा विरुद्ध रीट याचिका दाखल करता येत नाही. हे विधान मात्र कसं आहे? चुकीचं आहे. कोणती विधाने सत्य आहेत? तर अ आणि ब ही दोन विधाने सत्य आहेत. सो अ आणि ब बघा ऑप्शन 2 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता पाहूया पुढचा प्रश्न. उच्च न्यायालय विषयी कोणती विधाने सत्य आहेत? त्यांचे प्राधिलेख अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक असते. हे विधान बरोबर आहे. सुप्रीम कोर्टची संख्या आहे 1, हायकोर्टची संख्या आहे 25. सो रेकॉर्ड कोणाचं जास्त असेल? केसेस कोणाकडे जास्त असतील? हायकोर्टकडे. म्हणून त्यांचं प्राधिलेख अधिकार क्षेत्र हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक असतं. हे विधान अगदी बरोबर आहे. पुढे बघा. ते अभिलेखाची न्यायालय असतात. हे कुठे सांगितलेलं आहे? भारतीय संविधानाच्या कलम 215 मध्ये सांगितलेलं आहे. सो हे विधान
विधानही बरोबर आहे. त्यांना प्रारंभिक अधिकार क्षेत्र नसते हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. त्यांना प्रारंभिक अधिकार क्षेत्र कसे असते? असते. प्राथमिक म्हणा किंवा प्रारंभिक म्हणा, मेन ज्युरिस्डिक्शन म्हणा किंवा फर्स्ट ज्युरिस्डिक्शन म्हणा, हायकोर्टला आहे. आताच आपण पाहिलं की संसद आणि विधिमंडळाच्या ज्या निवडणुका होतात, संसद आणि विधिमंडळाच्या सदस्यांच्या ज्या निवडणुका होतात, त्यापैकी जो वाद असेल तो फक्त आणि फक्त हायकोर्टमध्ये जातो. आणि हे हायकोर्टचं काय आहे? मेन ज्युरिस्डिक्शन आहे. सो विधान क चुकीचं होईल, कारण यामध्ये नसते असं म्हटलेलं आहे. त्यांचे निर्णय दुय्यम न्यायालयावर बंधनकारक असतात हे विधान अगदी बरोबर आहे. सो बघा, अ, ब आणि ड ही तीन विधाने सत्य आहेत. सो अ, ब आणि ड जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन 4 मध्ये आहे. मग ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढे बघा, उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्ष आहेत? उच्च न्यायालयामध्ये आपण काय काय करू शकतो? तर उच्च न्यायालयाची मूळ अधिकारिता असते. आत्ताच आपण पाहिलं, जे मेन ज्युरिस्डिक्शन असेल, प्रथम ज्युरिस्डिक्शन असेल, प्रमुख ज्युरिस्डिक्शन असेल ते. अपीलीय अधिकारिता, हायकोर्टमध्ये आपण अपील करू शकतो म्हणून त्यांची अपीलीय अधिकारिता ही मूळ क्षेत्राधिकारमध्ये येत असतं. त्यानंतर बघा, पर्यवेक्षीय अधिकारिता हे देखील अगदी बरोबर आहे. सुप्रीम कोर्ट प्रमाणे पर्यवेक्षीय अधिकारिता हायकोर्टला देखील आहे. परंतु सल्लागारी अधिकारिता मात्र हायकोर्टला नाही. ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्ट राष्ट्रपतींनी सल्ला मागितल्यावर सल्ला देऊ शकते, त्या पद्धतीने हायकोर्ट मात्र सल्ला देऊ शकत नाही. त्यामुळे सल्लागारी अधिकारिता, ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन ज्याला आपण म्हणतो, ते मात्र मुख्य अधिकार कक्षेमध्ये हायकोर्टच्या येत नाही. सो या ठिकाणी अ, ब आणि क ही बरोबर होतील. अ, ब आणि क जर तुम्ही पाहिलं तर बघा ऑप्शन 3 मध्ये आहे. मग ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला अधिकार क्षेत्रात अतिक्रमण या आधारावर संसदीय कायदा रद्द करता येतो हे विधान अगदी बरोबर आहे. जर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रावर अतिक्रमण होत असेल किंवा त्यांचे अधिकार जे आहे त्यांचं हनन होत असेल, तर तशा प्रकारचा संसदेने बनवलेला संसदीय कायदा न्यायपालिकेला रद्द ठरवता येतो. सो हे विधान कसं आहे? अगदी बरोबर आहे, 100% बरोबर आहे. म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता पाहूया पुढचा प्रश्न. उच्च न्यायालयाचे अधिकार कक्षेत खालीलपैकी कोणती बाब येत नाही? अशी कोणती बाब आहे की उच्च न्यायालय ते हाताळू शकत नाही किंवा त्यांच्याकडे तो अधिकार नाही? मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश किंवा परमादेश काढणे हे हायकोर्ट किंवा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायकक्षेत येतं. कलम 226 नुसार हे कलम लक्षात ठेवायची. घटनेतील इतर तरतुदींची पायमल्ली झाल्यास आदेश काढणे हे देखील अगदी बरोबर आहे की फक्त मूलभूत हक्कांच्या बाबतीत आदेश परमादेश काढण्याचा हक्क हायकोर्टला नाही, तर तो व्यापक आहे. इतर जे काही तरतुदी आहेत त्यांची जरी पायमल्ली होत असेल तर अशा प्रकारचा परमादेश काढण्याचा अधिकार हायकोर्टला आहे. मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढण्याचा अधिकार मात्र हायकोर्टला नाही. हे मूलभूत अधिकार नसून काय आहेत? मूलभूत कर्तव्य आहेत, जे 51 अ मध्ये सांगितलेली आहे, जे नागरिकांसाठी आहे. मूलभूत कर्तव्य की नागरिकांनी पाळावयाची कर्तव्ये, त्याबाबत त्यांना अंमलबजावणीसाठी आदेश काढण्याचा अधिकार हायकोर्टला नसतो, किंबहुना कोणत्याच कोर्टला नाही. खालील कोर्टाने, म्हणजे जे अधीनस्थ कोर्ट आहे, सबऑर्डिनेट कोर्ट्स आहेत, दिलेल्या आदेशाविरुद्ध आतील अपील दाखल करून निर्णय देणे हे विधानही अगदी बरोबर आहे. की डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये किंवा अधीनस्थ न्यायालयामध्ये जर एखाद्या व्यक्तीला शिक्षा मिळाली असेल तर त्या शिक्षेच्या विरोधात तो अपील कुठे करू शकतो? हायकोर्टमध्ये करू शकतो. सो ॲपेलेट ज्युरिस्डिक्शनच्या मानाने चौथं बरोबर आहे. सो तिसऱ्या ऑप्शनमध्ये जे सांगितलेलं आहे ती बाब येत नाही, म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती टिंबटिंब सोबत विचार विनिमय केल्यानंतर न्यायाधीशांची बदली एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात करतात. जे कॉलेजियम सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांचं नियुक्ती करते तेच कॉलेजियम बदलीबाबतही निर्णय घेत असतं. म्हणजे यामध्ये राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी कोण असतं? कॉलेजियम असतं. मग इथे राष्ट्रपती कोणासोबत विचार विनिमय केल्यानंतर? पंतप्रधानांसोबत विचार विनिमय केल्यानंतर चुकीचं होईल. उपराष्ट्रपतींसोबत विचार विनिमय करू शकत नाही, विधानमंत्र्यासोबत विचार विनिमय करू शकत नाही, म्हणजे वरीलपैकी एकही नाही हे आपलं करेक्ट उत्तर होईल. कॉलेजियम शिफारस करेल राष्ट्रपतींना की यांची बदली इथून करायची आहे, तेव्हा बदली होऊ शकते. पुढे बघा, खालील विधाने विचारात घ्या.
उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूक राष्ट्रपती करतात, हे विधान अगदी बरोबर आहे. उच्च न्यायालय म्हटलं म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की राज्यपाल नियुक्ती करतील, हे चुकीचं आहे. राज्यपाल डिस्ट्रिक्ट कोर्टच्या न्यायाधीशांची नियुक्ती करू शकतात, परंतु उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतीच करणार. सो हे विधान कसं आहे, बरोबर आहे. भारतात राज्य पातळीवर 25 उच्च न्यायालय आहेत. आता हा प्रश्न 2016 मध्ये विचारलेला आहे. 2016चा विचार जर केला, समजा तुम्ही 16 मध्ये परीक्षा देत आहात, तर 16 मध्ये किती उच्च न्यायालय होती, 24. म्हणून 16च्या अनुषंगाने हे विधान कसं मानलं जाईल, चुकीचं मानलं जाईल. आताच्या प्रेझेंट मध्ये नुसार जर पाहिलं तर 25 आहेत. कलकत्ता उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. 1862 मध्ये सुरू झाले होते. हे विधान बरोबर आहे. सो वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, अ आणि क बरोबर आहेत. मग बघा, अ आणि क जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन 3 मध्ये आहे. परंतु आज जर हा प्रश्न विचारला तर आजच्या प्रेझेंट नुसार, आजच्या सिच्युएशन नुसार हे विधान बरोबर मानलं जाईल, कारण आज किती आहेत, 25 आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालील विधाने लक्षात घ्या. विशिष्ट आदेश जारी करण्याचा उच्च न्यायालयाचा कलम 226 मधील अधिकार ऐच्छिक असून तो नाकारता येतो. जर एखादी रीट हायकोर्टने इश्यू केली आणि नंतर जर त्यांना वाटलं की परत ही रीट मागे घ्यायची आहे तर ते मागे घेऊ शकतात. हा संपूर्ण हायकोर्टचा अधिकार आहे. तर विशिष्ट आदेश जारी करण्याचा उच्च न्यायालयाचा कलम 226 मधील अधिकार हा कसा आहे, ऐच्छिक आहे, तो नाकारता येऊ शकतो. सो हे विधान कसं मानलं जाईल, बरोबर मानलं जाईल. पुढे बघा, बंदी प्रत्यक्षीकरणाचा आदेश शासकीय पदाधिकाऱ्यांसोबत खाजगी व्यक्तींवरही बजावता येतो. हे विधान अगदी बरोबर आहे. जर एखाद्या व्यक्तीची कुठल्याही कायद्यानुसार अटक केलेली नसेल, एखाद्या व्यक्तीची कुठल्याही कायद्यानुसार अटक केलेली असेल, म्हणजे त्याला मनमानी स्वरूपाची अटक केलेली असेल, त्याने काहीही गुन्हा केला नाही तरीही त्याची अटक केलेली असेल, किंवा एखाद्या व्यक्तीला किडनॅप करून ठेवलेले असेल आणि एखाद्या व्यक्तीला माहिती असेल की कोणी किडनॅप केलेला आहे, तर असे व्यक्ती जे आहेत हे हायकोर्टमध्ये जाऊन 226 नुसार हायकोर्टकडून रीट जारी करून घेऊ शकतात. मग ही रीट सरकारी पदाधिकारी जे आहेत त्यांच्या विरोधातही येऊ शकते आणि ही रीट जी आहे खाजगी व्यक्ती ज्याने किडनॅप केलेला आहे त्याबद्दलही होऊ शकते. म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण जे आहे त्याचा आदेश शासकीय पदाधिकाऱ्यांसोबत खाजगी व्यक्तींवरही बजावता येतो. हे विधान बरोबर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. सो अ आणि ब ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते. हे कसं विधान चुकीचं, राज्यपालांकडून नाही राष्ट्रपतींकडून, म्हणून हे विधान चुकीचं आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची सेवानिवृत्ती वय 65 आहे. किती आहे, 65 नसून 62 आहे. सो हे विधान कसं होईल, चुकीचं होईल. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतींकडून केली जाते. हे विधान कसं आहे, बरोबर आहे. सो बघा, शेवटचं विधान बरोबर आहे. कोणतं विधान चुकीचं आहे, अ आणि ब. अ आणि ब ऑप्शन 3 मध्ये आहे. मग ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या. उच्च न्यायालयातून निवृत्त झालेल्या कायम न्यायाधीशांना सर्वोच्च किंवा इतर उच्च न्यायालयात वकिली करता येते. हे विधान अगदी बरोबर आहे. आणि हे कुठे सांगितलेलं आहे, भारतीय संविधानाच्या कलम 220 मध्ये सांगितलेलं आहे की उच्च न्यायालयामधून सेवानिवृत्त झालेले न्यायाधीश आणि कोणते न्यायाधीश, जे कायम न्यायाधीश होते, हे सेवानिवृत्त झाल्यानंतरही सर्वोच्च न्यायालय किंवा इतर उच्च न्यायालयात वकिली करू शकतात. परंतु उच्च न्यायालयाच्या खालील जे सबऑर्डिनेट कोर्ट्स असतात त्यामध्ये मात्र हे कोणत्याही प्रकारचं कार्य करू शकत नाही. आणि म्हणून हे विधान कसं आहे, बरोबर आहे. फक्त कुठे, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये ते वकिली करू शकतात. महाभियोगाचा प्रस्ताव संसदेच्या विचाराधीन असल्यास संसद किंवा राज्य विधिमंडळामध्ये उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वर्तणुकीबाबत चर्चा करता येते. आता बघा, 2 आर्टिकल्स तुम्हाला माहिती असले पाहिजे. एक आहे 121 आणि दुसरा आहे 211. 121 मध्ये सांगितलेलं आहे संसदेमध्ये
न्यायाधीशांबद्दल चर्चा करता येणार नाही, की न्यायाधीशांची जी वर्तणूक आहे, न्यायाधीशांची जी कार्यवाही आहे, न्यायालयामध्ये काय चालू आहे, या गोष्टींबद्दलची चर्चा, प्रश्न जे आहेत ते संसदेमध्ये उपस्थित करता येणार नाही. आणि कलम 211 मध्ये सांगितलेलं आहे की विधिमंडळामध्ये न्यायाधीशांबद्दल चर्चा वगैरे, प्रश्नास्पद वगैरे करता येणार नाही. सो 121 मध्ये संसदेमध्ये सांगितलेलं आहे की संसदेमध्ये संसदेचे जे सदस्य आहे ते न्यायालयाबद्दल काहीही विचार विमर्श करू शकत नाही. विधिमंडळामध्ये कलम 211 नुसार न्यायालयाबद्दल काहीही चर्चा करू शकत नाही. फक्त एक अपवाद आहे. तो एक अपवाद असा आहे की जेव्हा त्या न्यायाधीशाबद्दल महाभियोगाची प्रक्रिया सुरू असेल, त्या न्यायाधीशाला रिमूव्हल प्रोसेस थ्रू जायचं असेल, अशा वेळेस मात्र त्याची संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये चर्चा होऊ शकते. आणि इथे तेच म्हटलेलं आहे की महाभियोगाचा प्रस्ताव संसदेच्या विचाराधीन असल्यास, एखाद्या जजला, एखाद्या न्यायाधीशाला महाभियोग प्रस्तावा थ्रू जायचं आहे, तर संसद किंवा राज्य विधिमंडळ उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वर्तणुकीबाबत चर्चा करता येते. संसदेला 121 नुसार एक्सेप्शन आहे, विधिमंडळाला 211 नुसार एक्सेप्शन आहे, म्हणून चर्चा करता येते. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. आणि म्हणून दोन्हीही विधानं काय आहेत? बिनचूक आहेत. सो ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता बघा पुढचा प्रश्न. भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2023 ला मागच्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. उच्च न्यायालये जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकार करू शकतात. हे विधान अगदी बरोबर आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं तर तो थेट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो, परंतु तो हायकोर्टमध्येही आपली जनहित याचिका दाखल करू शकतो. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. आत्ताच आपण पाहिलं की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतील, राज्यपाल करणार नाहीत. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. राज्यांचे राज्यपाल करतात का? नाही. म्हणून हे विधान चुकीचं होईल. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 62 आहे. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. सो आपण पाहिलं तर विधान 3 चुकीचं आहे. आपल्याला बरोबर नाही असलेले विधान म्हणजे ऑप्शन 3 जे आहे हे ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. सो या पद्धतीने हायकोर्टवर म्हणजेच उच्च न्यायालयावर MPSCने जे काही महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. तुम्ही जर पाहिलं तर बरेच सेंटेन्सेस वारंवार विविध प्रश्नांमध्ये रिपीट झालेले आहेत. म्हणजे समजा आपण जर पाहिलं की उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात, हे विधान मागच्या कमीत कमी 4 ते 5 प्रश्नांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात, हे 2 ते 3 प्रश्नांमध्ये मागच्या आपल्याला पाहायला मिळालेलं विधान आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय 62 आहे, 3 ते 4 प्रश्नांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं विधान आहे. सो हे जर विधानं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवली आणि या पात्रता तरतुदी जर व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर नक्कीच तुम्हाला हायकोर्टवर आलेला कोणताही प्रश्न योग्यरित्या सोडवता येईल, योग्यरित्या त्याचं उत्तर देता येईल. सो आजच्या भागामध्ये आपण येथेच थांबूया. भेटूया पुढील एका नवीन टॉपिकसह नवीन भागामध्ये. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.